हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? तर मी बनवत आहे कुल्फी, ते पण कमी इन्ग्रेडियंटमध्ये. तर मी 1 लिटर दूध घेतलं आहे आणि बॉईल झाल्यावर, चांगली उकळी आल्यावर 7 चमचे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. यामध्ये अ, मखाने 1 वाटी, 10 ते 12 काजू टाकत आहे आणि मेन इन्ग्रेडियंट माझं आहे यामध्ये. त्याने खूप छान स्ट्रक्चर येईल, तर बघत राहा. ह्यामध्ये मी तांदूळ यूज करत आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही यूज करू शकता, बासमती राईस या तुमच्याकडे जो पण आता अवेलेबल आहे तो. तर फक्त 2 चमचे घ्यायचे आहे. मी इथे फक्त 2.5 चमचे घेत आहे. हे चांगले धुवून घ्यायचे आहे आणि त्या त्या आपलं भिजवलेले ते मखाणे आणि काजूमध्ये आपल्याला हे टाकून ठेवायचं आहे. याने आपलं आईस्क्रीमचं स्ट्रक्चर खूप छान येईल. आणि कारण याच्यामध्ये स्टार्च असते, त्यामुळे आपलं आईस्क्रीम खूप टेस्टी आणि खूप गाढी बनेल. तर बघत राहा. तर हे धुवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे. हे सगळं एकत्र करून ठेवायचं आहे आपल्याला. 10 ते 15 मिनटं सोक करून ठेवायचं आहे. म्हणजे हे चांगलं मिक्स होऊन जातं आणि चांगलं एकजीव होऊन जातं. 10 ते 15 मिनटानंतर आपल्याला चेक करून बघायचं आहे की हे चांगले भिजले गेले की नाही. हे भिजलं गेलं तर छानपैकी आपलं स्ट्रक्चर रेडी होऊन जातं. इकडं बघा, हे 1 लिटर दूध आहे, ते अर्धा लिटर होत आलं आहे. म्हणजे एकदम गाढ झालेलं आहे. आता हे 10-15 मिनटाच्या नंतर ओपन करून बघूया. हे चांगलं भिजलं गेलं आहे, एकजीव झालेलं आहे हे. आणि चांगलं तांदूळ पण त्याच्यामध्ये छानपैकी भिजले गेले आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि दळून घ्यायचं आहे. हे आपल्याला मिक्सरमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. सर्व मिक्सर एकदम कापून करून घ्यायचं आहे. मी बघू शकता, चांगलं स्मूथली पेस्ट झालेली आहे त्याची. बघू शकता तुम्ही किती छान मस्त फाईन पेस्ट झाली आहे ह्याची. आता हे सगळं आपल्याला दुधामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. हे आता आपला एक रड्डीसारखं स्ट्रक्चर तयार होऊन जाईल आणि हळूहळू ते गाढं होत जाईल. तांदळामुळे याचं पटकन स्टार्च असतं तांदळामध्ये, म्हणून ते लवकर गाढं होऊन जातं. बघा, खीरसारखं एकदम जसं आपलं रबडी टाईप होऊन जातं एकदम. पण बघू शकता तुम्ही किती गाढं झालेलं आहे. थोड्या वेळ चालायचं आणि एकदम घट्ट झाल्यावर गॅस बंद करून टाकायचं. बघू शकता स्ट्रक्चर किती घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आणि याला एकदम थंड होऊन द्यायचं आहे. आणि आता मी याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहे गूळ. मी गुळाचं बनवत आहे. तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही साखरचा पण यूज करू शकता. साखर आपल्याला अर्धी ते 1 वाटी साखर टाकायची आहे, गोड तुमच्या अनुसार. आता मी गूळचा वापर करते आहे, तर मी 1 वाटी गूळ टाकत आहे. ते थंड करून घ्यायचं आहे. मी थोडं पाण्याच्या खाली कढईमध्ये पाणी घेऊन याला थंड करून घेत आहे. हे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला गूळ टाकायचा आहे, जेणेकरून दूध फाटणार नाही. नाहीतर मग गूळ टाकल्यावर गरम गरम दूध फाटून जातं. त्यामुळे आपलं थंडच करून हे गूळ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बघू शकता किती छान स्मूथली इथं पेस्ट तयार झालेली आहे. सगळे एक जीव करून घ्यायचं आणि आपल्याला मिक्स छानपैकी घ्यायचं. आणि टेस्टिंगला आता याच्यामध्ये 2 ते 3 विलायची टाकत आहे. तुम्ही कुठलाही फ्लेवर यूज करू शकता तुम्हाला आवडेल प्रमाणे.
यामध्ये तुम्ही चॉकलेट पण यूज करू शकता. आता हे बघा छान खूप चांगलं पेस्ट तयार झाली आहे. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड करून त्याला बारीक करून घ्यायचं आहे. मी बघा त्या थंड पाणी घेतलं आहे की जेणेकरून लवकर याचं थंड होऊन जाईल. मग ते हे सगळं मी थोडं थोडं करून मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. जेणेकरून सगळं एकजीव होईल आणि पात्तासारखी पेस्ट तयार होईल. बघू शकता किती छान याची पेस्ट तयार झाली आहे. आता माझ्याकडे कुल्फीचे मोल्ड आहे. तुम्ही क तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता. डब्यामध्ये कशामध्ये पण तुम्ही यूज टाकून पॅक करून घेऊ शकता. आता माझ्याकडे कुल्फीचे हे मोल्ड आहे तर मी ते यूज करत आहे. हे सगळं पूर्ण भरून घ्यायचं आहे छानपैकी. अगर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही त्या डब्यामध्ये टाईट डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं. आता हे मी सगळं भरून घेतले आहे आणि याच्यामध्ये मी ते लाटण्याचे स्टिक टाकत आहे. जेणेकरून कुल्फीचा आकार छान येईल. सगळं टाकून मी इथं हे फ्रीजरमध्ये ठेवत आहे. हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं. काही ओपन घडी फ्रीज करायचा नाही. हे बघू शकता मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. मी रात्रभर मी ठेवले होते आणि सकाळी मी हे 2 कुल्फी काढले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. मी ग्लासमध्ये पाणी घेतले आहे. डीप करायचं आहे ती कुल्फी आपली झाकण काढून आणि हाताने आपल्याला हे रब करायचं आहे आणि एकदम छान अंदाज ही आहे कुल्फी निघते. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये करून सांगा. खूप सोपी पद्धतीने निघते आणि खूप छान लागते खायला. तुम्ही पण एकदा ही कुल्फी नक्की करून बघा. खूप पौष्टिक आहे आणि घरगुती आपण केलेली आहे. बघू शकता खूप छान कुल्फी रेडी आहे. मुलांना कुल्फी खूप आवडेल. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. थँक्यू.